सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। संसार उपयोगी वस्तू व सोने आणण्यासाठी विवाहितेचा छळ, नरंदे येथील पती सासूसह नणंद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। लग्नाच्या दिवसापासून संसार उपयोगी वस्तू व सोने आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून बेकायदेशीर पद्धतीने तलाक दिल्याचा प्रकार समोर आला आहे। याबाबत विवाहितेने पती समीर राजूभाई नदाब, सासू सुरैया राजूभाई नदाब, नणंद समीना मकसूद नदाब सर्व राहणार शरद साखर कारखान्याजवळ नरंदे, तालुका हातकणंगले यांच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे। कवटेपिराने येथील फिजा वय 24 वर्ष हिचा समीर नदाब याच्याशी 2022 मध्ये विवाह झाला होता। लग्नाच्या दिवसापासून पती, सासू, नणंद यांनी फिजा व तिच्या आई वडिलांकडून संसार उपयोगी वस्तू सोने यांची मागणी करून शिवीगाळ, दमदाटी करून मानसिक त्रास दिला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली। सासूने मारहाण केली। पती समीर नदाब याने एका दैनिकात तलाक दिल्याची जाहिरात दिली। पतीसह तिघांनी जाचहाट करून बेकायदेशीररित्या तलाक दिल्याची फिर्याद फिजा हिने सांगली ग्रामीण पोलिसात दिली। त्यानुसार प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन मॅरेज कायदा 2019 सह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।